नमस्कार, मी शिवम मत्ते, युवाशक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशन जिल्हाध्यक्ष. आज आपण घुगुस साखरबाई या हायवेवर उभे आहोत आणि जवळ मुरसा गावाजवळ आपण आज इथे सोशल वर्कसाठी आलेलो आहेत. तरी तुम्ही बघू शकता की इथे एक मनोरुग्ण आढळलेले आहेत. तरी आपण त्यांना समोर आता आपण जे तुम्ही बघू शकता त्यांची आज आता हालत काय आहेत त्याचे आपण थोड्या वेळात त्यांना आपण आंघोळ सोबत त्यांना कपड्यांची सुद्धा व्यवस्था आपण केली आहे. ते बाकी जेवढे नमस्कार भाऊ. नमस्कार. कुठले आहे तुम्ही? बोला. बरोबर. घुगुसची आहे इकडे या जवळ पाणी आणलं जवळ आहे ना. कुठले विषय मुलची आहे का? घुगुस. अच्छा, तुम्हाला आता आंघोळ वगैरे करायची आहेत? आंघोळ कपडे तुम्हाला दुसरे आणले आहेत? पाणी प्या, पाणी प्या व्यवस्थित. पाणी प्या. जेवण वगैरे केलं का तुम्ही? काही जेवण काही खाता का? दोन तीन दिवस काहीच नाही. आम्ही आणून पकडून देऊ. चला जाऊ द्या. कोणतीच नाही माणूसची भाषा आहे. तुमची तर आंघोळ करता चालेल ना? तुम्हाला कटिंग दाढी सर्व केलं चालेल ना? ठीक आहे. जेवण कराल? शंकर तिचे वगैरे चेक करून टाका. ए बाबा सगळीकडून काढत राहा. हात करा बरं, हात वर करा. ठीक आहे, चालेल. हा, हात वर करा. घुगुस मध्ये फिरत बस स्टॉप जवळ फिरत दिसत होते. म्हणजे कमीत कमी आता हे 15 एखादी महिना झाला फिरत बस स्टॉप. घुगुसचे काय? नाही, घुगुसचे नाही आहे. ते आहे ते आपल्याला काही माहित नाही. आणि माझं फोर काम आहे गॅरेज, त्याच्यामुळे माझं ट्रायल घेणं राहते गाड्याचं. ते दिसते तिथं कोणाला चाय मागून तिथे कोणी समोसा दिला, कोणी फळं दिले घेऊन टाकून तिथंच राहत होते. आज हे म्हणून मी इथं थांबलो. नाही आज नाही, इथं 4-5 दिवस इथं. हे आता पैदल जात असेल माणूस थोडासा याचा नाही आहे त्यांना. बसा. हे बादली बकेटले हे घे. थोडं तिकडे बसवत दगडावर. चांगला आहे. शॅम्पू आणले. शॅम्पू नाही थांब राहू दे. पहिले ओलं करून नील कटर घेऊन ये. त्याने उभ्यामध्ये घे. दुखला कुठे आहे?
ठीक आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आता तिकडे बळ्या सोय आहे तुझ्या नेत्याने तर बळ्या सोय आहे खायची राहायची सर्व तुझी सोय आहे. हा आता उद्यामध्ये घेऊन जायचं. घे ना आपण उद्यामध्ये कर. इकडून नको आणू. हा सावली पायरे बकेटले उलट इथून 1 किलोमीटर अंतरावरून साखरवाईचे सुधीर भाऊ खंडारकर यांच्या बैल बंडीवर आपण त्यांना इथपर्यंत आणला आहे आणि इथे येऊन त्यांची आंघोळ आपण केली. आता त्यांची कटिंग सुद्धा करत आहे. याच्या पहिले आपण त्याचा ब्रश सुद्धा करून दिलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण त्याचे हाताचे नखं वगैरे सर्व काढून त्यांना व्यवस्थित तयार करू. आता आपण यांची कटिंग करून दिली ते आपले अजून त्यांना आपण जेवण देणार आहोत आणि आपले मोठे दादा यांची कटिंग करून देत आहेत. आंघोळ धुतली तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय काका? बरं वाटतंय आता फ्रेश वाटतंय थोडस. एवढ्या दिवसात तुझी आंघोळ झाली बरं वाटते ना? हा त्यांना कुठे लागले काहीतरी सांगत आहे ते. त्यांची जखम आहे त्याच्यावर आम्ही इलाज करून घेऊ. काय नाही काहीतरी बँडेज वगैरे लावून त्यांचं ते थोडं तुम्ही बघू शकता त्यांना अशा भरपूर जखमा झालेल्या आहेत. खूप दिवसापासून त्यांना हाताला जखमा, पायांना सुद्धा जखमा झाल्या होत्या. सोबत त्यांच्या होटाला पण इथे कुठला तरी प्रॉब्लेम झालेला आहे, मार लागलेला होता आणि आपण त्याच्यावर सुद्धा ट्रीटमेंट करू. त्यांनी वारंवार आपल्याला सांगत आहेत की ती जखम लागले. त्यांचे नखं खूप असे वाढलेले आहेत. आपण आता त्यांची हळूहळू सर्व व्यवस्था करून देऊ. नाथराम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोनाड येथील विद्यार्थी 8वी शिकत आहोत. तरी एक काकाजी आम्हाला टाडाईचे मोसा रोडवर करून दिसले होते. तरी त्यांची आम्ही आंघोळ धुवून त्यांना जेवण देऊन त्यांची सेवा करत आहोत. ते त्यांना अजून आश्रममध्ये नेऊन सोडणार आहोत आम्ही. धन्यवाद. तुम्ही बघू शकता की स्वतः ते आता आपल्या हाताने म्हणजे एवढी त्यांना पावर येऊन गेली होती. पहिले ते स्वतः उठत नव्हते परंतु आता ते स्वतःच्या हाताने आंघोळ करून राहिले. तिथे आले सर्व तुम्ही युवा बघू शकतात जे मुरसा घोनाड करून आलेले सगळे युवा आहेत ज्यांनी चांगलं उत्कृष्ट काम केलं आहे. आणि ह्यात मानव आहे बिचारा तो. माणूस हो माणूस हो ह्या. नाही का गुरुजी हे गोष्ट खरी हो. ते बघू शकता आपल्याला 10 वेळा त्यांची जखम जे दाखवत आहेत ते जखमीला आपण मलमपट्टी तर नक्की करणारच आहे. कोणी बुद्धा गुगुलचे म्हणतात. आता आपण परत त्यांना विचारू पोस्ट करून. टावेल देणार रे. नॅपकिन आणली होती ना एक छोटीशी त्याच्यात टाकून. नाही ठेव तो टावेल तर हो.
जेवण आणलं. नमस्कार, मी वैभव शेरकी, युवाशक्ती सोशल फाउंडेशन चंद्रपूर चे सहसचिव. हे जे आत्ता आपण कार्य केलेलं आहे नुकतंच आज, एक अज्ञात व्यक्ती आपल्या सातारा मुक्ता रोडवरती मधात मागील काही दिवसांपासून अज्ञात आहे, त्यांची नाव ओळख काही पटलेली नाही आम्हाला, पण मागील काही दिवसापासून तिथं असं एकदम वाईट अवस्थेत आढळले आम्हाला. आणि आमच्या युवाशक्ती फाउंडेशननी आज त्यांना एक माणुसकीच्या नात्याखाली त्यांची एक चांगल्या प्रकारे सोय करून दिली. त्यांना उत्तम अंघोळ, कपडे या सगळ्या गोष्टी, आणि त्यांना तर सुद्धा चांगली व्यवस्था करणार आहोत, जेणेकरून ते माणुसकीचे माणसाचे जीवन जगतील अशा प्रकारे कुठेतरी आपण त्यांना हलवणार आहोत आता. तर हे जे व्हिडिओ काढण्याचं, व्हिडिओ, फोटो किंवा मेसेज करण्याचं उद्दिष्ट हेच आहे समाजाला, की तुम्हाला कुठेही आपल्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे अज्ञात मनोरुग्ण आढळत असेल तर आपण त्यांना नक्कीच आपल्या मदतीने प्रयत्न करू की चांगल्या प्रकारे जीवन कसं जगता येईल. हाच एक उद्देश आहे आणि तो उद्देश तुम्ही मनात ठेवून अशा प्रकारे कुठेही जर तुम्हाला आढळत असेल आपल्या जिल्ह्यामध्ये तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क क्रमांक आहे आपल्या सोशल वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शुभम मत्ते यांचा नंबर आहे 7350607035. या नंबरवरती संपर्क करा आणि आपण आपल्यामार्फत का होईना किंवा आमच्या संस्थेच्या मार्फत असे कार्य करत राहू आणि कुठेतरी एक चांगलं कार्य घडावं अशी या उद्देशाने आपण मनोरुग्णांना किंवा अशा लोकांना आपण एक जीवन जगण्यासाठी धैर्य देऊ. धन्यवाद. मला कसं वाटत आहे आता? बरं वाटत आहेत ना? हां. तर आता त्यांना आपण जेवण वगैरे जेवण वगैरे देणार आहेत. तरी इथे सर जे मुख्याध्यापक आंबेडकर शाळेचे पुंजेकर सर आले आहेत. सोबतच वैभव शेरकी युवाशक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनचे सहसचिव, सोबत युवाशक्ती फाउंडेशनचे उपाध्यक्ष आकाशजी घोरपडे, सोवनजी गोटकर, हर्षल बोडाले, करण आत्रा, विवेक गोडीकर, सोबत बादल शेरकी, तेजस उपासे आणि शंकरजी कोडे सुद्धा आले होते. आणि कुरेवारजी आले होते. आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण मनोहर सरांना एक माणुसकीमध्ये आणला आहे. माणुसकी ही ईश्वर सेवा. अज्ञात व्यक्ती जसं आता नाव सांगत आहे घुगुची आहे म्हणून, परंतु त्या विश्वास करतात आणि त्यांना बोलता पण येत नाही आहे. परंतु युवाशक्ती फाउंडेशन चंद्रपूरला कसं माहिती नाही आहे, परंतु त्यांनी एक त्या कुठल्या बातमीची दखल घेतली, कानोकानी गोष्टीची दखल घेतली. त्या गोष्टी दखल घेऊन मात्र ते इथपर्यंत पोहोचले आणि जो जवळजवळ 15 पाऊण महिन्यापासून असलेला तो एक भिक्षुक असल्यासारखा वाटत होता, परंतु कुठेतरी निराधार व्यक्ती आहे हेही तेवढं सत्य आहे. त्यांचं कोणी दिसत नाही या ठिकाणी नात्या गोत्यातलं. मग अशा अवस्थेमध्ये त्यांना काही लोकांना पावलं नाही. येता जाता लोक त्यांना डबा द्यायचे, बिस्किटचे पुडे द्यायचे, पाण्याची बॉटल ठेवायची. असं करत करत बिचारा रस्त्याच्या कडेला एवढ्या उन्हामध्ये पळून होता. त्यांची दखल घेत मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून युवा फाउंडेशनच्या वतीनं, युवा फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीनं या ठिकाणी त्यांना नवीन कपडे, आंघोळ घालून, त्यांची कटिंग करून नवीन कपडे घालून, आंघोळ घालून त्यांना या ठिकाणी आता कुठेतरी चांगल्या ठिकाणी हलवण्याचा या ठिकाणी त्यांचा मानस आहे. युवा शक्तीच्या सगळ्या सहकार्यांना, सगळ्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना माझ्या अशा शुभेच्छा आहे की त्यांनी त्यांचं हे कार्य फार स्तुत्य कार्य आहे, फार उत्कृष्ट कार्य आहे. मानवसेवा ही ईश्वर सेवा समजून त्यांनी असाच उपक्रम पुढे चालू ठेवावा एवढी यांना सदिच्छा देतो. आणि या ठिकाणी पाणी जाताना चांगलं आहे, काही जनावरांची कुणाला दिली? नंदू. नंदूचे तुम्ही सासरे. आपल्या युवाशक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक सचिनजी झाडे आज इथे आलेले आहेत. सचिनजी झाडे, यांची कंडिशन बघून तुम्हाला काय वाटत आहे? आज मला यांची व्यवस्था पाहून तुम्ही ज्याप्रमाणे याला काम करून दिलं ते मला खूप बरं वाटलं.
त्याच्यामध्ये समाधान वाटलं. तुम्ही दररोज जाता येताना त्यांना बघत हो, रोज बघितलं. आज 6 दिवस झाले मी बघितलं इथं यांना. आज आमचे युवा नेते येऊन नाही का, त्यांनी यांची सेवा केली. खूप बरं वाटलं. बरं वाटलं ना? बरं वाटतं ना तुम्हाला? हे सचिन भाऊ झाडे आहेत मुरसचे. यांनी आपल्याला सांगितलं होतं. हा मुलगा सचिन. सचिनजी झाडे यांनी दररोज इथून जाता येताना यांना पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत होते. आज त्यांनी पाणी सोबत आणलं होतं, जेवण आणलं होतं, परंतु आपण त्यांच्या अगोदर त्यांची व्यवस्था आपण आंघोळ वगैरे करून त्यांना एक माणसामध्ये आणलं. आणि सचिनजी झाडे यांनी आता थोड्या वेळ पहिला येऊन त्यांना जेवणाची आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था त्यांनी. खूप छान वाटलं मला हे सगळं बघून की तू म्हणजे इतकं छान प्रोत्साहन देण्यालायक, सगळ्यांना प्रेरणा देण्यालायक काम करत आहे. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन. कारण की काल मी इथून गेलो तेव्हा यांनी मला तेव्हा दिसले होते, पण मला हे नव्हतं माहीत की म्हणजे आज कधी कधी असं वाटते ना कोणी पिऊन पडून असते. मला तसं काही वाटलं, पण आज तुमचं एवढं मोठं सहकार्य होऊन मला अतिशय अभिनंदन झाला. त्याबद्दल तुमचा पण सगळ्यांचा धन्यवाद. चला चला, थँक्यू. त्यांची आपली ओळख पटवून देऊ शकत नाही, तर सरांनी अनकुल पर्सन म्हणून त्यांची नोंद घेतली आणि आता सरांनी त्यांचं ट्रीटमेंट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी काही मेडिसिन आणि त्यांची BP वगैरे बघितले. मी सरांचं डॉक्टर देवजडे सर यांनी विनंती होती की त्यांना काय काय म्हणजे आजार आहे त्याच्याबद्दल त्यांना दोन सांगितलं. पेशंट हा सदर पेशंटला बघितले असता त्याचं BP वाढलेलं आहे आणि हा थोडासा माइल्ड पॅरासिस सारखं वाटते आहे. डिग्लुटिनेशनला त्रास होते आहे आणि हा सदर व्यक्ती हा 3 ते 4 दिवसापासून बाहेरच अज्ञात ठिकाणी होता आणि त्यांना शुभम मत्ते सरांनी इथे घेऊन आलेले आहेत आणि यांचं एक नोंद ठेवण्यासाठी MLC करण्यासाठी मी RH भद्रावतीला यांना रेफर करतो आहे. थँक्यू, धन्यवाद. सध्या जवळपास हे झलक आणि इकडेच थोडीशी झलक मला वाटते जी हां टिंबळ्यांमध्ये. कारण सकाळीचं मी त्याचं ओळखायचं, सायंकाळी त्याचं तुम्हाला आता आणलं त्यांना ओळखलं नाही? नाही, ही कंडिशन तशीच होती ना. मला वाटलं पातळ वगैरे फोटो दाखवला तर तुम्ही ओळखलं, आता ओळख परंतु असं दाखवलं तर ओळखलं. कंडिशनच तशी होती. तर आपण युवाशक्ती फाउंडेशन तर तुम्ही बघू शकता आपण हॉस्पिटलमध्ये आलो होतो. तरी पेशंटला आपण इथल्या लोकांना सांगितलं की त्यांना त्यांच्यावर लक्ष द्या म्हणून. तर काकाजींना आपण फोटो तर पेशंट आपल्या जे काकाजी होते त्यांचा आपण फोटो दाखवला आणि काकाजीने तेव्हा त्यांना ओळखलं. परंतु जेव्हा आपण इथं आणलं त्यांनी ओळखू शकले नाही, परंतु आपण जेव्हा त्यांना फोटो दाखवला त्यांनी ओळख त्याची काढली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी दररोज ड्युटीला त्याच मार्गाने जात होते. परंतु आज काकाजी योगायोगाने आपल्याला इथं मिळालं असे काकाजी सांगत आहे. धन्यवाद. तर आपण अशा प्रकारे आज काकाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल भद्रावती इथे आणलं आहे आणि सोबत भाग्यश्री उमटे मॅडम यांच्या निगराणीमध्ये आपण काकाजीला ते जोपर्यंत बरोबर ते तोपर्यंत इथे आपण घेणार आहे. त्यानंतर त्यांना आपण